सर्वांना प्रथमतः मंचावर बसलेले सर्व मान्यवर, निरोदा, देवगावकर सर, कुलकर्णी सर ज्याने इंटरव्ह्यू पॅनलमध्ये पण होते आणि सर्वच यशस्वी विद्यार्थी आज जे आता अधिकारी होणार आहेत, जे अधिकाऱ्याची आई वडील म्हणून गावभर बिरवणार आहेत आणि त्यांचे जे नातेवाईक बहीण भाऊ असतील, अशा सर्व जे भावी अधिकारी पण होऊ इच्छितात त्यांना मी प्रथमतः वंदन करते, नमस्कार करते आणि माझे 2 शब्द सुरुवात करते. तर हा प्रवास माझा हा कसा झाला याचा एक थोडासा परिचय करून देईनच आणि शेवटला मी 1-2 गोष्टी सांगणार आहेत. मला आनंद झाला की सगळे अधिकारी आहेत, अधिकाऱ्यांचे पालक आहेत, तर त्यांच्यासमोर एक ध्येय असलं पाहिजे. जसं की सर म्हटले तसं एक ध्येय सांगणार आहे. कदाचित आपण त्यांच्या गोष्टी ऐकल्यात नाही ऐकल्यात अशा 2 गोष्टी पण सांगणार आहे. तर मला म्हणायचं हा प्रवास माझा एकटीचा नव्हता, कधीच होणार नाही. हा प्रवास त्या वडिलांचा होता ज्यांनी मुलगीला दिल्लीमध्ये UPSCला पाठवण्यासाठी 7,000चं फ्लाईटचं तिकीट दिलं, पण स्वतः कोल्हापूर ते दिल्लीपर्यंत रेल्वेचं स्लीपर क्लासचं तिकीट 700 रुपयेमध्ये फक्त पोचले. त्या वडिलांचा प्रवास आहे. हा प्रवास माझा नाही, हा प्रवास माझ्या आईचा, जी आई अजूनही संसाराचा गाडा चालवण्यासाठी बचत गटातून कर्ज काढत असते. पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज काढते, दुसरं फेडण्यासाठी तिसरं काढते, पण आम्हाला शिकवण्याची जिद्द ठेवते त्या आईचं आहे. हा प्रवास माझ्या लहान असूनही मोठी असणारी माझी बहीण, जी माझ्या प्रत्येक क्षणाला मी ज्यावेळी बाहेर असते त्यावेळी घराची जबाबदारी मोठ्या बहिणीप्रमाणे सांभाळते, जी आज माझ्याबरोबर पण आलेली आहे, प्रज्ञा, तीच आहे. हा प्रवास माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान असणारा माझा भाऊ मला म्हणतो, दिदे तू आता नोकरी करू नको, तू अधिकारी झालीच पाहिजेस, मी पप्पांना सपोर्ट करेन. असा 20 वर्षाचा माझा भाऊ ज्यावेळी म्हणतो त्या भावाचा आहे. आणि हा प्रवास माझी एक जीवलग मैत्रीण जी लक्ष्मी, जी पुण्यात, जसं की सर म्हटले की मित्रांना विसरून चालत नाही आपल्या, तिच्या घासातला घास मला काढून देणारी, माझे प्रत्येक शेअरिंग आणि केअरिंगमध्ये असणारी माझी बेस्ट फ्रेंड लक्ष्मी, या सर्वांचा हा प्रवास आहे. हा प्रवास माझा एकटीचा नाही आहे, असा हा प्रवास आहे. यामध्ये मी म्हणेन सुरुवात सांगायची झाली तर मी कोल्हापूरची, मूळची कोल्हापूर जिल्ह्यात वाठार गाव आहे. अगदी लय मोठं पण नाही, लय छोटं पण नाही, अशा गावात माझा प्रवास सुरू होतो. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेताना मग काय रानातली वैरण आण, 2ची सुट्टी आली कारण घर शाळेजवळ, मग शाळेला जाताना शेणाच्या पाट्या टाकून शाळेला जा, सुट्टी असल्या मम्मीबरोबर रानात जावा, ही कामं करत जिल्हा परिषद शाळा पूर्ण होते. 10वीला चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर ॲज युज्युअल जावा सायन्सला पूर्ण करते. आणि 10वीत पाहिलेलं स्वप्न, आमच्या शाळेत विश्वास नांगरे पाटील सर आले होते, इंद्रजित देशमुख सर आले होते आणि मी पहिल्यापासूनच बघता. त्यामुळे म्हटलं हे कोण आहेत मॅडम, म्हटलं हे कोण आहेत, तर मॅडम म्हटलं हे क्लास 1 ऑफिसर आहेत. बस म्हटलं मला पण भाषण करायला मिळते म्हणून मी क्लास 1 ऑफिसर होणार. आणि कदाचित देवाची कृपा, आमचे गुरुजी त्यांची कृपा असेल की मी आज ते क्लास 1 ऑफिसरचं पद घेऊन तुमच्यासमोर तेच स्वप्न पूर्ण करते, भाषण करण्याचं. अर्थात त्याच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतील, त्याही छान पार पाडेन. महत्त्वाचं म्हणजे मला सांगेन मी प्रिपरेशनचा जो माझा वेळ होता, त्या वेळामध्ये मी काय केलं की तो प्रवास सगळ्यांना महत्त्वाचा असतो. कारण प्रिपरेशन करताना तुमचा पास्ट जास्त महत्त्वाचा ठरत नाही, त्यावेळी तुम्ही मनाची परिस्थिती कशी ठेवता, तुमची अवस्था कशी असते, त्या प्रवासात तुम्ही धीर कसा ठेवता, यामध्ये मला बऱ्याच जणांचं मार्गदर्शन झालं. इथं नाव घेणं म्हणजे लिस्ट अर्धी रात्र संपली तरी पूर्ण होणार नाही. जसे माझे कॉलेजचे शिक्षक असतील, मी BA सिद्धिविनायक कॉलेजला केलं, MA SP कॉलेजमधून केलं. प्रसंगी प्लॅन B असावा म्हणून नेट पण क्लिअर करून ठेवलं होतं की जेणेकरून अगदी नेट क्लिअर झाल्यावर जसं सर म्हटले की असं म्हणतात की यशस्वी होऊपर्यंत आपल्याला सगळे विचारणारे असतात आणि स्पर्धा परीक्षांच्या ज्या चौकशा करणारे लोक जास्त असतात. त्यांच्या आईवडिलांना त्रास वेगळाच असतो, मुलींना त्रास वेगळाच असतो. मला वाटतं ती त्यांची पण कृपा आहे, जे आम्हाला प्रश्न विचारायचे, जे आमच्यावर बोट ठेवायचे. म्हणणारे हितचिंतक असेही होते की बघूया काय गुण उधळते, पण आम्ही गुण नाही, आम्ही गुलालच उधळला. तर असेही नातेवाईक होते, कवा लागल तेव्हा सरकारी नोकरी, पण आता त्यांना नावं ठेवण्यात अर्थ नाही, कारण कुठंतरी त्यांचाही पर्स्पेक्टिव्ह असतो, त्यांचाही दृष्टिकोन असतो. जग एवढं चांगलं नाही, कारण मी असं म्हणणार नाही की सगळे धुतल्या तांदळाचे असतात. पुण्यात अभ्यास करणारे सगळेच जण कष्ट करतात असं मी म्हणणार नाही, कारण मी स्वतः पाहिलेले आहेत मुलं जे फक्त वेळ काटायचं म्हणून पुण्यात येतात. त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही असं करू नका की जर पालकांनी विश्वास ठेवला तर विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे की तो विश्वासाला आपण जागलं पाहिजे आणि पालकांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे, असं मला व्यक्त करावं वाटते. तर हा एक छोटासा मला वाटतं एक माझं स्टोरी टाईप हिस्ट्री म्हणजे मी सांगितली. यामध्ये मला आता 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ते म्हटलं त्या सांगते की ह्या भारताला 2 नौजवान मिळाले होते. पहिले शहीद भगतसिंग, त्यांची एक स्टोरी सांगते
की भगतसिंगांना वाटलं आपण देशासाठी क्रांती केली पाहिजे, या इंग्रजांपासून आझादी मिळवली पाहिजे, कोण येतात हे आमच्या लोकांवर राज्य करणारे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, चंद्रशेखर आझादांची सेना जॉईन करायचं ठरवलं. आणि घरात न सांगता ते गेले. घरात न सांगता गेले. आईवडिलांना चिंता, जसं आजही असते तसं त्याही वेळी आमचा मुलगा बिनलग्नाचा राहतोय की काय. म्हणून आईनं पत्र पाठवलं की घरी लवकर ये, माझी तब्येत बरी नाही आहे. ज्यावेळी घरी आले तेव्हा बघतं तर आई ठणठणीत आहे. आई, तुम्ही असं का बोलवलं. त्यावेळी आई म्हणाली की अरे तुझं लग्न करायला पाहिजे, तू जर आत्तापासून क्रांतिकारक झालास तर आमचं कसं होणार. मग त्यांनी काहीच बोलले नाही. त्या दिवशी रात्री एक पत्र ठेवलं आईवडिलांना. दुसऱ्या दिवशी पुन्हा चंद्रशेखर आझादांच्या बरोबर काम करायला गेले. त्या पत्रात मित्रांनो असं लिहिलं होतं की मुझे माफ़ करो, मैं आपके लिए बहू नहीं ला सकता, आप समझो आज़ादी ही मेरी दुल्हन है और उसे मैं पाकर ही रहूँगा. तर मला वाटतंय आज जे मुलींच्या मागे पळणारे तरुण असतात किंवा मुलांच्या मागे पळणारे तरुण असतात, यांना सांगावं वाटतं की त्यांची आझादी ही दुल्हन होती, पण तुमची परीक्षा, तुमचं यश, तुमचं पद आणि देशासाठी कार्य करण्याची इच्छा ही तुमची दुल्हन पाहिजे. आणि आता शेवटला मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, जी संन्यासी योद्धा आपण म्हणतो, ज्यांना थोर स्वामी विवेकानंद यांची. तो युवक असा प्रचंड देशभक्तीनं भारावून गेलेला युवक, त्याला इतकं, ज्यावेळी ते मरण पावले त्यावेळी त्यांना 52 रोगांनी त्रस्त झाले होते. आज आपली पोरं मोबाईल बघून रोग निर्माण होतात. आज आपल्या पोरांना टेन्शन घेऊन डिप्रेशन येतं, अभ्यासाचं डिप्रेशन येतं. पण तो एकमेव असा तरुण होता ज्याला देशाच्या काळजीनं रोगांनी ग्रस्त केलं होतं. रात्रंदिवस झोप लागत नव्हती. त्यांना एक दिवस असं कळलं की त्यांची आई खूप आजारी आहे, त्यांची घरची परिस्थिती खूपच खालावलेली आहे. आणि मग त्यांना असं मनात आलं की आपण एवढी साधना केलेली आहे, कालिका मातेचे एवढं भक्त आहोत, तर देवीकडे जाऊन आज काहीतरी आपण स्वतःसाठी मागूया. मग ते जातात देवीच्या मंदिरात. अर्थात त्यांच्या रामकृष्ण परमहंस हे गुरु असतात, त्यांच्या आदेशानुसारच जातात आणि प्रयत्न करतात मागण्याचा की हे देवी मला धन संपत्ती ऐश्वर्य दे, माझ्या आईला बरं कर. पण काय तो युवक वेगळाच हात जोडतो आणि म्हणतो, देवी मला बुद्धी, शक्ती आणि भक्ती दे. काय तोंडातून असंच जातं. परत येतात गुरुजींना म्हणतात, गुरुजी माझ्या तोंडातून असं का निघालं, मी तर धन संपत्ती आणि आरोग्य मागायला गेलो होतो. ते म्हणले जा परत प्रयत्न कर. परत तो युवक जातो. परत म्हणतात, परत तोंडात तेच, देवी मला बुद्धी, भक्ती आणि खूप सारी शक्ती दे. असं तिसऱ्यांदा चौथ्यांदा झाल्यावर ते थकतात. म्हणतात, काय करू गुरुजी, माझ्या तोंडून माझ्यासाठी काही मागणंच निघत नाही आहे. मला वाटतं त्या युवकांना आपल्याला शिकवलं की देवाकडं काय मागायचं असतं. या देशाचं चांगलं करण्यासाठी बुद्धी पाहिजे, माझ्या रगात शक्ती पाहिजे आणि देवा तुझ्या चरणी लीन व्हायला मला कायम भक्ती पाहिजे. आज आपण नवरात्र उत्सव साजरा करत आहोत. त्यांनी कालिका मातेकडे एक मागणं मागितलं. मला वाटतं आपण ही नवरात्रीला हे मागणं सर्वांकडे मागूया की हे कालिकी मागते, हे महालक्ष्मी, हे देवी आम्हाला सर्वांना आज जरी अधिकारी झालो तरी जमिनीवर राहण्यासाठी भक्ती दे, देशाचं भलं करण्याची बुद्धी दे आणि ते भलं करण्यासाठी आमच्या शरीरात शक्ती दे. हे आपण प्रार्थना करूया. आणि त्याचबरोबर इथं आम्हाला बोलवण्याचा सन्मान केला, एवढा मान दिला त्याबद्दल नीरवदांचा, म्हणजे माझा संपर्क त्यांचा मॉक इंटरव्ह्यूच्या वेळी आला होता. त्यावेळीच एक म्हणजे माझा मॉक इंटरव्ह्यू ज्यावेळी प्रसिद्ध झाला त्यावेळी सरांचं असंच एक छानसं स्माईल जे सगळ्या आमच्या गावात व्हायरल झाला. त्यावेळी सांगत होते, ते सर कोण होते जे छानपैकी तुला प्रोत्साहन करत होते. अर्थात लिमये सर आणि कुलकर्णी सर पण असायचे. पण हा इंटरव्ह्यू असा होता जिथे मी आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये डिप्रेशनमध्ये गेलो होतो थोडंसं, की मला जमतं आहे की नाही, माझं थोडंसं इंग्लिश वीक आहे. आणि UPSCमध्ये जसं सर म्हटले की दिल्लीत तख्त मारलं पाहिजे सर, योगायोगानं माझा इंटरव्ह्यू 6 जून म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक या दिवशी आला. आणि मी पण करून गेले की शिवाजी महाराजांनी दिल्लीचं तख्त गाजलं होतं, तसं एक छोट्या रूपात माझ्या पद्धतीनं मी दिल्लीचा इंटरव्ह्यू फोडून येणार. आणि मला वाटतं त्यात कुठेतरी नीरवदा सरांचं, त्यांच्या टीमचं मला सहकार्य लाभलं, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आत्ता या क्षणी मी माझ्या आईवडिलांना पण मिस करते, ते काही कारणामुळे येऊ नाहीत शकले. पण मला वाटतं त्यांच्यामुळे आज इथं बोलू शकले, त्यांच्यामुळे अजून काम चांगलं करणार आहे. तर ती त्यांची शिकवण माझ्याबरोबर राहीलच, ते आत्तासुद्धा माझ्याबरोबर आहेत, भविष्यात पण राहतील. एवढं बोलते आणि 2 शब्द थांबवते. धन्यवाद.